फुल आहे. अरे माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांनी काढलेल्या प्रबोधनाच्या कारखान्याचं प्रोडक्शन म्हणजे भारूड. म्हणतोय मी की तू जर माझं ऐकलं ना तर गुंडा होईल. देवाने जर तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी जन्माला घातली असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. कारण देव मुलगी कोणाच्याही घरी जन्माला घालत नाही. मुलगी पोटाला येण्याकरता पुण्यच असावं लागतं. काही लोक म्हणतात या जगामध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात या जगामध्ये सुवर्णदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात या जगामध्ये गोदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात या जगामध्ये भूदान श्रेष्ठ आहे. पण मी नेहमी असं सांगत असतो की या जगामध्ये फक्त कन्यादान श्रेष्ठ आहे. एका दिवसामध्ये नोटबंदी होऊ शकते, एका दिवसामध्ये लॉकडाऊन होऊ शकते, मग एका दिवसामध्ये बलात्काराला फाशीची शिक्षा का नाही होऊ शकत? बाई कुणाला अक्कल येऊ दे. अरे अजून समजलं नाही तू मसनी? ऐका, मळवट फासून दगडाला देवी म्हणती माणस, पण हाड मासाच्या बाईला सारख्या बायांना दासी करती माणस. मग अशा माणसांना घडूच दे. अगं घडूच दे की. अगं तुझं काम चूल आणि मूल, जा गप घरात बस की. सोडा. आता तुम्ही माझं ऐका. बोल की. बायन बापे खरं तर देवाजीची लेकर आहे की नाही? मग कोणतारी जल करणारी तुम्ही आम्ही कोण र? आता असं करेल त्याचं गाठुळं होईल, गाठोडं होय. वाटुळं होईल. खाली बसा हो बाई समजायला, डोकं भाजू नका घर करा, भांगा भांगा ते पावडर भरा, वाली खानचा नाही नाद करा, कुवांची घ्याही बारी म्हणी, कुंकू घ्या तुम्ही काळमणी, काळी सुया घे ग दाभणी. सुंदर सादरीकरण सदा